सुप्रीम कोर्टानं 1998चा एक निर्णय बदललेला आहे। लाचखोरीला विशेषाधिकाराचं संरक्षण नसणार आहे। लाच घेऊन संसदेमध्ये मतदान आणि भाषण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना हा दणका मानला जातोय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, नक्कीच अमोल, ही फार मोठी बातमी आहे आणि अतिशय महत्त्वाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिलाय। 1993 साली ज्यावेळी पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकार विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर काही खासदारांनी लाच घेतली संसदेमध्ये मतदान करण्यासाठी म्हणून, आणि त्या अनुषंगाने एक खटला सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आला होता। त्यावेळी 5 न्यायाधीशांच्या संविधान पीठाने एक निर्णय दिला होता की घटनेनुसार सर्व लोकप्रतिनिधींना विशेषाधिकाराचं संरक्षण आहे आणि त्यांनी सभागृहामध्ये केलेल्या कुठल्याही मतदानाबाबत किंवा वक्तव्याबाबत कोणताही खटला किंवा कोणत्याही स्वरूपाचं प्रॉसिक्युशन केलं जाऊ शकत नाही। आता हेमंत सोरेन यांच्या पत्नींवर या स्वरूपाचा एक आरोप करण्यात आला आणि त्यानंतर हायकोर्टाने या 5 न्यायाधीशांच्या न्यायनिर्णयाचा दाखला घेऊन हेमंत सोरेन यांच्या पत्नींना अभय दिलं होतं। परंतु त्याच वेळी एका ज्या अपिलामध्ये सुप्रीम कोर्टात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावर 7 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन करून त्यापुढे सुनावणी घेतली आणि त्या सुनावणीतून जो निकाल आलेला आहे त्या निकालानुसार आता लोकप्रतिनिधींना लाचखोरीपासून संरक्षण नसेल। जर लाचखोरी झाली असेल तर ते सुद्धा त्याबाबतचं प्रॉसिक्युशन, त्याविषयीचा खटला हा नक्की चालवला जाऊ शकतो। सभागृहातल्या विशेषाधिकाराच्या नावाखाली लाचखोरी लपवता येणार नाही, किंबहुना त्याचं संरक्षण क्लेम करता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला। धन्यवाद सोमेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।